वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुवे नमः। नमः। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वत फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सज्जन हो, बंधू आणि भगिनींनो, आज अशा या शुभ प्रसंगी आज सर्व आपल्याला जी मान्यवर मंडळी मिळालेली आहेत, आज त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. खरं पाहिलं तर मला आता समोर सगळेजण सेवानिष्ठांची मांदियाळी पाहावयास मिळते आणि या सेवानिष्ठांच्या मांदियाळ्यामध्ये सर्वच फाउंडेशननी जे हिरे निवडलेले आहेत आणि या हिऱ्यांचा सत्कार आज इथे होणार आहे. आज खऱ्या अर्थाने मानव हा समाजशील प्राणी आहे. काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो. आपण आपला विकास घडलेला असतो आणि आपला विकास घडल्यानंतर आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो. या दृष्टिकोनातून आपण काहीतरी समाजासाठी करू शकतो असा विचार हा आपल्या सर्वांच्या मनात आलेला असतो आणि यायला पाहिजे. आज आपण जर पाहिलं तर आज इथे बसणारी सर्व व्यक्ती ज्या आहेत त्या प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने देवाने सर्वच गोष्टी सगळ्यांना दिलेल्या नाही, पण प्रत्येकामध्ये कुठला तरी एक सुप्त गुण असतो आणि त्या सुप्त गुणांना जाणवण्याचं कार्य हे आपण सर्व करत असतात. बऱ्याच वेळा आपलेच गुण आपल्यालाच माहीत नसतात, परंतु आपण जर प्रयत्न करत राहिलो किंवा आपला जर हेतू जर व्यवस्थित असेल तर नक्कीच तो आपल्यातला सुप्त गुण आपला जागृत होतो. आणि भगवान के घर में देर है अंधेर नाही म्हणतात ना, तसं कुठल्या तरी त्या सुप्त गुणाला वाव मिळण्याचं कार्य आज जसं सर्व फाउंडेशनने आज या पुरस्कार रूपाने केलेलं आहे, तसंच नक्कीच आपल्या कुठेतरी कर्तव्याची जाणीव ही कुठेतरी नक्कीच वाखाणण्यासारखी होऊ शकते. बऱ्याच वेळा आवड मिळणं म्हणजे काय हो, तर आपल्याला मिळालेली ही पावती. खरंच ना, कर्मण्यवाधिकार असते महाफलेश्वर कर्मदा म्हणजे म्हणतात ना की बऱ्याच वेळा काय होतं, आपण कर्म करत राहायचं, पेरत राहायचं, मग ते उगवलं तर नाही माहीत नाही. तर बऱ्याच वेळा कसं असतं, कर्म करायचं सोडून द्यायचं. शेवटी म्हणतात ना, शेवटी तो आहे तर त्याच्यावर भरोसा ठेवायचा. कारण कुठल्याही कर्तव्य हे श्रेष्ठ ठरतं आणि ठरणार आहे हा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये बाळगला गेला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण पाहतो, बरेच लोक, काही लोकांना प्रारब्धानुसार काहींना लवकर फेड मिळतं, काहींना उशिरा फळ मिळतं, एवढंच होतं. पण फळ हे नक्की निश्चित आपल्याला मिळणार आहे हा आत्मविश्वास आपल्या सर्वांमध्ये खऱ्या अर्थाने पाहायला मिळतो. आज आपण सर्वच फाउंडेशनचं कार्य बघितलं. डॉक्टर सुचिता मॅडमनी आज त्यांचं जे कार्य बघितलं आणि त्यांचे जे पदाधिकारी ते कशा प्रकारे कार्य करतात. गेल्या 4 वर्षामध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्र असेल, नंतर आदिवासी क्षेत्र असेल, कुठे आरोग्य क्षेत्र असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्व फाउंडेशनचं काम चालू आहे. नवे इथेच नव्हे, आता पालघर आदिवासी भाग आहे. खरं तर मॅडम ह्या पालघरच्या आणि त्यांनी त्या क्षेत्रामध्ये तर कार्य केलंच, परंतु त्यांचं कार्य आता हे जवळजवळ महाराष्ट्रावर फिरलेलं आहे. त्यांच्या साताऱ्यामध्ये शाखा आहेत, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा नगरमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आता त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे. कारण का, तर त्यांना जे समाजाचं देणं लागतो ही जी जाणीव आहे, ती जाणीव ही खऱ्या अर्थाने त्यांना समजून आलेली आहे. आज आपण 21व्या शतकामध्ये वावरत आहोत. 21व्या शतकामध्ये सामाजिक बांधिलकी जी काही आपल्याला आहे, त्याचबरोबर अध्यात्माची गरज ही फार काळाची गरज ठरलेली आहे. आज बरेच जे मान्यवर असतात, मोठे होतात त्या कोणते कशामुळे होतात, तर कुठेतरी त्यांच्या मागे एक मेंटर असतो, कुठेतरी एखादा काय असतो, मेंटर असतो किंवा गुरु असतो. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुविना ज्ञान नाही.
कोण कोण दाविलं वाटत, कोण दाखविलं वाटत, असं म्हणतात ना. गुरु हे काय करतात, वाट दाखवतात आणि त्या वाटेवर आपल्याला चालायचं असतं. बऱ्याच वेळा बरीच समजूत असते की सगळं काही आपल्याला रेडीमेड मिळेल, तसं रेडीमेड काही मिळू शकत नाही. आपले प्रयत्नांती देव आहे, प्रयत्नांती भगवंत आहे. म्हणून सांगितलं आहे की आपण आपलं कर्म जे करत राहतो त्या कर्माला कुठेतरी भगवंताची किंवा अध्यात्माची जोड लागली गेली पाहिजे. आज समाजामध्ये त्या 21व्या शतकामध्ये विज्ञानाचा शोध आहे, विज्ञानाने प्रगती केली, विज्ञानाने सर्व गोष्टी सुखसोयी आपल्यापुढे मांडल्या आहेत, पण कुठेतरी अशी ही आहे की त्याच्यामुळे आपण मनशांती आणि आत्मविश्वास गमावून बसलेला आहे. आणि ही मनशांती आणि आत्मविश्वास खऱ्या अर्थाने जर आपल्याला शांती पाहिजे असेल तर आपल्याला कुठेतरी अध्यात्माची जोड ही तितकीच महत्त्वाची आहे. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आधी आणि आत्म्याविषयीचं ज्ञान घेणे, त्याला अध्यात्म असे म्हणतात. आणि बऱ्याच वेळा अध्यात्माच्या वेगवेगळ्या खऱ्या अर्थाने आत्ता म्हणजे आपण जर पाहायला बघतो, अध्यात्माची फार वेगळ्या प्रकारची व्याख्या झालेली आहे. मग त्याच्यासाठी बऱ्याच वेळा आपण जे सामाजिक कार्य करतो त्या सामाजिक कार्याला जर अध्यात्माची जोड लावली तर खऱ्या अर्थाने ते कार्य काय होईल तर फलदायी ठरू शकतं. म्हणून आज आपण मला वाटतं आत्ता जी सर्व आपण मंडळी आला आहात, खरं वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आल्या आहात. आज थोड्या वेळाने आपला तुमचा सगळ्यांचा तिथे सत्कार होणार आहे. खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहात. कारण भाग्यवान यासाठी मी म्हणतो की बऱ्याच वेळा कुठेतरी आपल्या मनामध्ये जी खंत असते ती खंत कुठेतरी सर्वच फाउंडेशनच्या रूपाने पुरस्कार रूपाने आपल्या सर्वांना आपला गौरव होणार आहे. आणि हा गौरव हा आज गौरव दिन आणि आज आपण खऱ्या अर्थाने अतिथी आहोत. आम्हाला जरी अतिथी म्हणून बोलवलं खरं तर त्याचा आनंदही वाटतो, त्याचा अभिमानही वाटतो. आणि आम्हाला सर्व फाउंडेशनने जे प्रमुख अतिथी म्हणून बोलवले त्या सर्व फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी परत एकदा मनुष्य आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला इथं संधी दिली आणि आपल्या सर्वांची ओळख करून घेण्याची आणि आपल्या सर्वांचं कौतुक पाहण्याची ती संधी दिली. त्याबद्दल मी परत एकदा मनुष्य त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला आपल्या सर्वांच्या भावी आयुष्याच्या आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. असेच इथून पुढे तुमच्या हातून कार्य घडत राहो, उत्तर तुमची प्रगती होत जावं अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. तसंच सर्व फाउंडेशनचं यश हे नुसतं महाराष्ट्रभर न राहता जगाच्या कानाकोपऱ्यानं पोहोचावं अशी सुद्धा मी उमेद व्यक्त करतो. आणि त्यांनाही मनापासून आशीर्वाद व्यक्त करतो आणि त्यांच्याविषयी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.